मनपूर्वक शुभेच्छा। स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अगदी जो पडदा आहे त्याच्यावरती जर का डायरेक्ट लागला तर तुम्हाला इथे 4 धावा मिळते, नाही जर का पडद्याच्या वरून डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जात असेल तर इथे फलंदाज बाद असेल। यस मॅच ऑन। पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळलेत, पहिल्याच बॉल वरती ही चांगली सुरुवात। पहिला चेंडू अगदी कव्हर्स मध्ये जातोय, जमिनीला खरं तर गुदगुल्या करत पहिल्याच बॉल वरती हा पहिला चेंडू सीमारेषा बाहेर फरार। शिकाल सुरुवात दमदार पाहायला मिळते। पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार आलाय। गोलंदाज रोहितचं स्वागत केलंय, खरं तर भव्य स्वागत केलंय असंच म्हणावं लागेल, कारण की पहिल्याच बॉल वरती 4 धावा आलेल्या आहेत। हा देखील फटका चांगला आहे। पुन्हा एकदा इथे गॅप मध्ये बॉल आणि इथे देखील धावा मिळतील 4। सुरुवात दणदणीत पाहायला मिळते। सुरुवातीच्या दोन्ही बॉल वरती 2 चौकार। डीजे ठोक दोन चौकार तर आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु 2 चौकार आल्यानंतर गोलंदाजावरती थोडासा दबाव आता जाणवतोय, कारण की समोर मातोश्री सेवन संघ आहे। मातोश्री सेवन संघ सध्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय, परंतु चांगली सुरुवात झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये। मॅच ऑन। गोलंदाज रोहित इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत, परंतु आता तिथे खेळाडू आहेत। व्हेरी गुड स्टॉप। सध्या तरी या डॉट बॉल आल्यानंतर खरं तर गोलंदाजांना आता कदाचित मी तर म्हणेन मोकळा श्वास सोडला असावा, कारण की 2 चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल येतोय, पहिला डॉट बॉल आलाय। अगदी या मॅच मध्ये तुम्हाला धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत। एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं हे ओव्हर, परंतु पॉवर प्लेच्या या ओव्हर मध्ये सध्या तरी इथे दोन्ही संघ आपली पॉवर दाखवतात। स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोहितने बॉलला गॅदर केलं, लगेच यष्टांवरती लावलेला आहे आणि आता इथे फलंदाजाने सांगितलेलं आहे की इथे अगदी पंचाने सांगितलंय की इथे फलंदाज बाद आहे, त्यामुळे आता इथे हा पहिला धक्का लागतोय टीम मातोश्री सेवन संघाला। फलंदाज बाद। मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक फलंदाज अर्थातच दिनेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये आहेत। खरं तर दिनू यांना आपण पाहतोय, खरं तर होम ग्राउंड जो सातत्याने या मैदानावरती तो सराव करतोय आणि सध्या तो घरच्या मैदानावरती खेळतोय, परंतु इथे बॅटला फक्त बॉल स्पर्श केला आणि त्यानंतर इथे एक डिक्लेअर धाव मिळेल। खरं तर दिनू या परिसरातला खरं तर मी तर म्हणेन हा मोठा खेळाडू आहे आणि त्याची मॅच पाहण्यासाठी आज जवळ भरपूर सारे प्रेक्षक वर्ग आलेले आहेत आणि की प्रेक्षकांचा खरं तर या ठिकाणी मी तर म्हणेन मंत्रमुग्ध करेल का दिनू हे देखील पाहूयात। परंतु दुसऱ्या बाजूला साहिलने चांगली सुरुवात केलेली आहे। टीमची टोटल पुढे जाऊन पोहोचली ती 9 धावा। अगदी दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राइक एंड वरती आहेत, परंतु स्ट्राइक वरती साहिल आहे। फटका हा देखील चांगला आहे, कंट्रोल फटका या ठिकाणी पाहायला मिळेल। अगदी तंत्रशुद्ध हा फटका पाहायला मिळेल साहिलच्या बॅट मधून। हा तिसरा खणखणीत चौकार।
आपण पाहिलं तर पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार सुरुवात झालेली आहे. खरं तर ओव्हरची सुरुवात प्रसन्न सर पाहिलं चौकारांना सुरुवात केली होती, परंतु या ओव्हरचा एंड तो देखील या ठिकाणी चौकारांनाच केलेला आहे. म्हणजेच पहिल्या ओव्हर मध्ये तुम्हाला 3 चौकार पाहायला मिळाले आणि त्या तीनही चौकार खरं तर ऑफ साइडला आलेले आहेत. खरं तर साहिलचा बॅट मधून हे 3 चौकार आलेले आहेत. टीमची टोटल 13 धावा. चला समोर जो एंट्री आहे, समोर जो गेट आहे, तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण तिथे बसू नका प्लीज. अगदी आजूबाजूला तिथे जे नक्कीच कट्टे आहेत त्याच्यावरती तिथे आपण थांबायचं आहे. चला प्रेक्षकांना मी विनंती करतोय, चला प्रेक्षक आपण समोर बसलात, आपण तिथून उठायचं आहे. पहा विनंती असेल, तो मेन रोड आहे. चला त्यामुळे आम्ही विनंती करतो आपण उठायचं आहे. यस याही मातला सुरुवात. षटक क्रमांक 2 राकेश, परंतु समोर दिनू आहे. खरं तर ओरम क्रिकेट मध्ये देखील खरं तर या खेळाडूचा एक वेगळाच दबदबा आहे, परंतु आता अंडरम क्रिकेट मध्ये देखील याला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पहिलाच बॉल अगदी वेट अँड वॉच, संयमी सुरुवात. यस पंचांचा इशारा येतोय लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून या ठिकाणी ही एक धाव येते. सिंगलच्या मदतीने 14 धावा. सध्या तरी दिनू कांबळे 0 वरती आहेत. शांतमय सुरुवात त्यांच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 अगदी दिनूला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये की इथे सध्या तरी साहिलच्या बॅटला बॉल चांगला स्पर्श होतोय, त्यामुळे त्याला स्ट्राइक वरती आणलं गेलं आणि सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या सुरू आहे. सुरुवातीच्याच ओव्हर मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु तिथे अगदी पॉइंटला खेळाडू आहेत. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. व्हेरी गुड स्टॉप. अगदी रोहित होते तिथे चांगली फील्डिंग रोहितच्या माध्यमातून. खरं तर याच रोहितनं पहिला षटक फेकला होता आणि त्यानं मात्र आता चांगली फील्डिंग केली. 2 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत, त्यामुळे टीमची टोटल पुढे जाते ती 15 धावा. मॅच ऑन. स्ट्राइक वरती दिनू कांबळे. इथे फटका चांगला गॅप मध्ये खेळला, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. अगदी अतुल होते. चांगली फील्डिंग त्यांच्या माध्यमातून. टाळ्या होत्या, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय, परंतु इथे नक्कीच अतुलनं चांगला बॉल स्टॉप केला. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 16 धावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिनूच्या बॅट पुन्हा 1 धाव आलेली आहे. स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. इथे धावा घेण्याचा प्रयत्न आणि यस इथे डेफिनेटली ही 1 धाव नक्कीच मिळेल. जसा बॅट अँड बॉलचा संपर्क झाला दिनूने लगेच कॉल दिला, इथे धाव होऊ शकते आणि ती धाव कंप्लीट केलेली आहे. सिंगल मिळाली. अगदी या षटकात गोलंदाज राकेश यांचं कौतुक करायला पाहिजे. समोर साहिल आहे जो एक सेट बॅट्समन आहे, परंतु दुसऱ्या बाजूला दिनू आहे जो एक मोठा खेळाडू आहे. खरं दोघांनाही थांबवलेला आहे. चांगली गोलंदाजी राकेश यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. इथे फटका चांगला गॅप मध्ये केले, खेळाडू पोहोचलाय. चांगली फील्डिंग सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळते. टीम वर्क सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वच खेळाडू आता चांगली फील्डिंग करत असताना या मॅच मध्ये खरं तर पहिला सत्र खेळाचा आहे. अगदी उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपण सांगूयात. खरं तर बी गटातला हा सामना आहे, त्यामुळे हा दुसरा लॉट्स आहे, त्यामुळे पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत इथे तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला मातोश्री 7 त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ईस्ट हा संघ आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु चांगले फील्डिंग. इथे यस षटक कंप्लीट. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे, त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मातोश्री 7 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात डीजे.
स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान खरं तर या परिसरातील एक दमदार समाजसेवक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके खरं तर मिलिंदजी गान साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय. साहेब आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन झालं होतं आणि पुन्हा एकदा ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर ओमसाई क्रीडा मंडळ या ठिकाणी ओमसाई क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या आयोजित ही स्पर्धा अर्थात सुरभे चषक आणि या सुरभे चषकामध्ये साहेब आपलं स्वागत. मॅच ऑन. 2 षटकांमध्ये 19 बनल्यात, परंतु अजूनही 2 षटकांमध्ये किती धावा बनतील हे देखील पाहूयात. परंतु इथे या पंचांचा इशारा वाईड आलाय, परंतु आता इथे स्टंप केले गेलं, स्टंपिंग केलंय, त्यामुळे आता हा चेंडू काउंट केला जाईल, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. खरं तर या परिसरातील दमदार आमचे समाजसेवक खरं तर माननीय श्री मिलिंदजी गान साहेबांना आपण पाहू शकाल. अगदी या सामन्यांचा ते आनंद घेत आहेत. नुकतंच त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर त्यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला हे ग्राउंड त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि त्यांचा आम्हाला सातत्याने भरपूर चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. आणि मिलिंदजी गान साहेब आपला आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि करूयात याही मातला सुरुवात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे आणि त्यांच्या समवेत आता नवीन बॅट्समन आहेत स्ट्राईक वरती. मैदानाच्या आतमध्ये मृत्युंजय आहेत. ऋतुंजय आहेत. फटका चांगला आहे पहिल्याच बॉलवरती. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहू शकाल याही बॉलवरती सिंगल आलेले आहे. सध्या तरी ऋतुंजय मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे टीमची टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचली ती 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर जवळ आतापर्यंत पाहिलं तर 8 बॉल झालेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. परंतु आता स्ट्राईक वरती दिनू आलाय. एक स्टार खेळाडू आहे या अंबरनाथ नगरीचा, त्याला आपण पाहतोय. मॅच ऑन. गोलंदाज पंकज. आताचा हा चेंडू या स्पंच आता दिशा पाहत आहेत आणि आम्हाला देखील दाखवत आहेत. इथे आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आलाय, त्यामुळे एक एक्स्ट्रा धाव. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती आहेत. फटका चांगला आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे घडलंय काय? सध्या तरी बॉलने देखील या ठिकाणी आपण पाहू शकाल गिरकी घेतली आणि इथे सध्या तरी दिनू कांबळेचं नशीब आता मी तर म्हणेन थोडंसं चमकलंय, कारण की फिल्डर पोहोचले होते, थोड्या चुका झाल्या आणि तिथे मात्र 4 धावा आल्यात आणि दिनू कांबळे यांच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चला यानंतर आपण पाहू शकाल, आम्ही विनंती करू या ठिकाणी चला यानंतर नेक्स्ट मॅच आपण विनर विरुद्ध विनर खेळवणार आहोत, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आपण लॉस कडे येणार आहोत. त्यामुळे पॅन्थर आणि गुड लक या दोन्ही संघाला मी विनंती करू आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. पॅन्थर आणि गुड लक या दोन्ही संघांना विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. व त्यानंतर ज्ञानेश्वर आणि राज याही संघांना, राजमुद्रा याही संघाला विनंती असेल आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. माझ्या आणि ते फटका चांगला आहे, व्हॉट अ शॉट. आता सध्या तरी दिनूच्या बॅटला चेंडू स्पर्श झालाय आणि सध्या दिनू फटक्यांचे चटके देतोय समोरच्या टीमला. चौकार.
4 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे टीमची टोटल आता या चौकाराच्या मदतीने पुढे जाते, जाऊन पोहोचते 31 या धाव फलकावरती. चला यानंतर फोर्थ लॉट तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एका बाजूला टीम पॅन्थर आणि त्यांच्या अगेन्स्ट गुड लक, त्यानंतर ज्ञानेश्वर बुवा प्रतिष्ठान विरुद्ध रोज. याही संघाला मी विनंती करू आपण देखील इथे रिपोर्टिंग करायचे आहे. मॅच ऑन. आताचा हा चेंडू या पंच दिशा दाखवतायत, व्हाईट बॉल आहे, परंतु त्यानंतर एक डिक्लेअर धाव म्हणजेच 1+1 इथे 2 धावा मिळत आहेत. टीमची टोटल पुढे जाते 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 33 बनली. फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आणि दिनू कांबळेच्या बॅटमधून हा लगातारचा हा दुसरा खणखणीत चौकार. मेन गेट आहे तिथे समोरच जे खेळाडू तिथे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण तिथे थांबू नका प्लीज. तो एंट्री गेट आहे त्यामुळे तिथे आपण गर्दी करू नका, विनंती असेल. षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 37 धावा धाव फलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये ऋतुंजय आहे. खरं तर ऋतुंजय हा देखील एक चांगला खेळाडू आहे या टीमचा, त्यामुळे तो देखील इथून शांतमय सुरुवात करतोय. षटक क्रमांक 4 शेवटचे हे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अक्षत आलेला आहे. यस, मॅच ऑन, गेम ऑन. सध्या तरी चांगल्या स्कोरच्या दिशेने मातोश्री 7 संघ आता वाटचाल करतोय. इथे फटका चांगला, परंतु अगदी कव्वसला खेळाडू आहेत. इथे डायरेक्ट हिट आणि आता पंचांचा इशारा येतोय की सॉफ्ट सिग्नल तर आउट आहे, परंतु आता इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि आता इथे लगेच चेक केलं जाईल. डायरेक्ट हिट हा डेंजरस हिट असतो, त्यामुळे आता इथून क्लोज कॉल आहे. पंचांनी सॉफ्ट सिग्नल तर आउट दिलाय. आता इथून त्या निर्णयाला कदाचित मी तर म्हणेन विरोध आलाय, म्हणजे आता DRS घेण्यात आलेला आहे आणि आता इथे चेक केला जातोय. या ठिकाणी फलंदाज बाद आहे. हॅलो, या ठिकाणी विकेटचं पतन इथून आणि त्याला आता डगआउटमध्ये जावं लागलं, कारण की डायरेक्ट हिट करण्यात आलेला आहे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे संदीप. सुरुवात आपण पाहिली तर खरं तर विकेटने झालेले आहे. फलंदाज अक्षत त्याने चांगली सुरुवात केली. यस, मॅच ऑन, गेम ऑन. या ठिकाणी आपण पाहतोय त्या सर्कल मध्ये, अगदी सर्कल मध्ये तुम्हाला 2च खेळाडू पाहायला मिळतील, बाकीचे सर्व खेळाडू आता बाउंड्री लाईन वरती आहेत. मॅच ऑन. चेंडू होता, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता दिनू कांबळेने, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू. सध्या तरी अक्षतनं अगदी दिनू सारख्या एक मोठ्या खेळाडूला थांबवलेला आहे, त्यामुळे इथून त्याचं कौतुक केलं जातंय. डॉट बॉल आलाय. धाबा संख्या अगदी स्थिरावलेली आहे, ती म्हणजे
37 वरती 37 धावा आतापर्यंत या ठिकाणी बनलेल्या आहेत. शेवटचं षटक सध्या सुरू आहे. खरं तर शेवटचं षटक हे अटॅकिंग क्रिकेट साठी जाणलं जातं आणि इथे यस एक डिक्लेअर धाव आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती दिनू कांबळे आहेत. सिंगल मिळालेले आहेत. टीमची टोटल पुढे जाते ते म्हणजे 38. 38 धावा अगदी व्यासपीठावरती मिलिंदजी गान साहेब सध्या तरी या सामन्यांचा ते आनंद लुटतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करत या परिसरातील दमदार समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य लाभले गेलं. त्यांचं पुन्हा एकदा आभार. मॅच ऑन. गोलंदाज अक्षद. चेंडू चांगला आहे, फटकाही चांगला आहे या ठिकाणी, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग. अगदी मागील षटकामध्ये थोड्या चुका झाल्या होत्या, परंतु आता इथे चांगल्या लेंथ वरती आणि इथून सध्या तरी चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. सिंगल आलेले आहे, त्यामुळे सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 39 39 धावा. ओव्हरचा विचार केला जवळ 4 बॉल झालेले आहेत, त्यामुळे 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाजाचं हे कौतुक केलं जातं. या षटकात कमबॅक केलंय. कमबॅकिंग ओव्हर पाहायला मिळते. मॅच ऑन. स्ट्राईक वरती संदीप. इथे गॅप मध्ये हा चेंडू, वेगवान फटका, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील संदीपच्या बॅट मधून 4. अगदी शेवटच्या 2 चेंडूंमध्ये सध्या तरी फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न इथे फलंदाज संदीप करतोय. आता शेवटचा एक बॉल आहे. 43 धावा बनल्यात टीम मातोश्री 7 संघाच्या, परंतु अजून किती धावा बनतील हे देखील पाहूयात. हा देखील चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि आता इथे एकच धाव मिळेल. सिंगलच आहे, त्यामुळे या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 44 रन्स, अर्थातच 44 धावा आणि 45 धावा संख्येचा आता या ठिकाणी टार्गेट देण्यात आलेला आहे, तो म्हणजेच गावदेवी ईस्ट या संघासमोर. चला आपण याही मॅचला सुरुवात करतोय. सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 44 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. खरं तर पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात पाहिली तर नक्कीच बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन साहिलनं चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर साहिल बाद झाला, त्यानंतर कार्तिक देखील शून्यवरती बाद झाला, परंतु त्यानंतर संपूर्ण या डावाची जबाबदारी खरं तर दिनू कांबळे, खरं तर एक मोठं नाव आहे, परंतु त्याने मोठी जबाबदारी स्वीकारली आणि त्याने खरं तर चांगली बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. अगदी दिनू कांबळेचा विचार केला तर जबरदस्त त्याच्या बॅटमधून 17 धावा आल्या. त्यानंतर पाहिजे तर ठिकाणी संदीप, त्यानंतर मृत्युंजय त्याने देखील चांगली बॅटिंग केली, तो देखील स्वस्तात बाद झाला. त्यानंतर बॉलिंग करत असताना पाहिलं अगदी पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर एक विकेट त्याने समाविष्ट आहे. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये राकेशने चांगली गोलंदाजी केली, 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हर
P1 चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मागवती. गोलंदाज चला बॉलर नेम पंच 1 मिनिट. येस कार्तिक आहेत. मॅच ऑन. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी लेफ्टीसाठी हा खरं तर लेग टर्न होता आणि आतमध्ये आलाय. पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. व्हेरी गुड बॉल. पहिलाच बॉल डॉट आलाय. सुरुवात कार्तिक सध्या डॉट न करत असताना आपल्या स्पीलची. फटका चांगला आहे. अगदी बॅकफुट वरती आले. कट केला बॉलला सरळ अगदी पॉइंट मध्ये खेळले आणि इथे सेकंड बॉल वरती फलंदाज पंकजच्या बॅट मधून ही पहिली सिंगल येते. खरं तर हे ओपनिंग प्लेयर आहेत. हे फार विस्फोटक आहेत. नितीन आणि पंकज या दोघांनाही आता इथे चालणं फार महत्वाचं आहे. दोघांनी जर का सुरुवातीचे 2 षटक खेळली ना तर या 45 धावा देखील इथे चेस होऊ शकतात. कारण की या दोघांमध्ये ती क्षमता आहे. धावा इथे बनवू शकतात. मॅच ऑन. फटका चांगला आहे. बॅकफुट वरती आले. कट केलाय बॉल. इथे अगदी आपण पाहू शकाल पॉइंट मध्ये जातो. इथे देखील एकच धाव मिळेल. सध्या तरी इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे इथून पंकज आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर नितीन या 2 खेळाडूंना थोडंसं एक कडवं आव्हान असेल. कारण की समोर कार्तिकचं हे कडवं आव्हान आहे. कार्तिकच्या विरोधात धावा बनवायच्या आहेत. मॅच ऑन. गावदेवी ईस्ट सध्या तरी सेकंड इनिंग मध्ये धावा बनवते. परंतु इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये नक्कीच खेळाडू होते. कॅच घेण्याचे प्रयत्न चांगले राहिलेत. परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. अगदी चेंडू अगदी पडद्याला टच होता राहिलाय. ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीन वरती पाहायला नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता स्क्रीन वरती. सध्या तरी भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या लाईव्ह कव्हरेज केली जाते. सिंगल आली आहे या ठिकाणी. टीमची टोटल 3 धावा. 4 बॉल कंप्लीट आहेत. त्यामुळे आता उर्वरित शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेचं हे षटक आहे. खरं तर 30 सर्कल भेदावा लागेल. त्यानंतर इथे धावा येऊ शकतात. नितीन आणि पंकजला धावा बनवायच्या आहेत. मॅच ऑन. गोलंदाज कार्तिकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी तर केली आहे. इथे अगदी स्टेप आउट केला होता. कदाचित इथे पाहिलं तर अगदी स्टंपिंगची संधी होती. परंतु इथे बॉल सोडण्यात आला. यस पंचांचा इशारा वाईटचा आलाय. वाईट +1 तब्बल याही चेंडूवरती 2 धावा आता तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. दिनू कांबळे एक मोठं नाव आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगली बॅटिंग केली आहे. मॅच ऑन. 5 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे. वी शेप मध्ये बॉलला ढकललं. परंतु तिथे खेळाडू आहेत. अगदी जिथे खेळाडू आहेत तिथेच फलंदाजांना खेळण्यासाठी मी तर म्हणेन भाग पाडतायत गोलंदाज कार्तिक. जशी फिल्डिंग सजवली आहे तसेच सध्या तरी फलंदाजाला खेळवत आहेत. चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. 6 धावा. शेवटचा बॉल बॅकफुट वरती आले होते. परंतु इथे सध्या तरी अगदी फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अगदी ट्रिपला उद्ध्वस्त केलाय आणि शेवटच्या बॉल वरती कार्तिकनं या ओव्हरचा शेवट गोड केलाय. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम गावदेवी ईस्ट संघाला. सध्या तरी चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात गोलंदाज कार्तिकने करून दिली आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मागवरती अमित आहेत. पहिलाच बॉल अमित यांचा अगदी या ठिकाणी यस लेग स्टिकच्या बाहेर व तदनंतर
इथे मात्र कीपरच्या हातातून बॉल निसटलाय, त्यामुळे पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये 1+1 2 धावा मिळतील या चेंडूवरती. टीमची टोटल 8. फटका चांगला आहे, अगदी 20 मध्ये बॉलला पाठवलं, परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न इथे केला होता, परंतु इथे देखील एकच धाव मिळेल. सध्या तरी टार्गेट मोठं आहे, लक्ष मोठं आहे, फटके देखील मोठे खेळावे लागतील. अगदी इथून रिक्वायर्ड रन रेट जर का पाहिला या ठिकाणी गावदेवी ईस्ट संघाचा, तर जवळ रिक्वायर्ड रन रेट बोलतो प्रति ओव्हरचा गतीमध्ये परिवर्तन, आणि इथे अगदी बॉलला ढकललाय तो, म्हणजेच कव्हर्स मध्ये बॉल जातोय इथे गॅप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. धाबांच्या अगदी जवळपास आता जाण्याचा प्रयत्न इथे जरूर झालेला आहे, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, या संधीचा सोनं, आणि इथे विकेट पाहायला मिळेल. विचारलं, हा डॉट बॉल आहे प्लस विकेट. आणि आता इथून सध्या तरी मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना गावदेवी ईस्ट संघ आता थोडासा मी तर म्हणेन बॅकफूट वरती, कारण की महत्वाचे विकेट आता इथे गमावलेले आहेत, परंतु इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो, इथून देखील सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो. दोन विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. यस, शेवटचे 3 चेंडू आहेत. मॅच ऑन. गोलंदाज अमित, एक चौकार आला होता, परंतु तदनंतर देखील कमबॅक केलेला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ अगदी खेळाडूच्या हातामध्ये. इथे देखील एक धाव आली आहे. टीमची टोटल पुढे जाते. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही येणारे 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. 14-31 समीकरण. मॅच ऑन. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. इथे अगदी बॅटचा टॉप एज होता, परंतु अगदी बॉल समोर जातोय. तिथे चांगली फिल्डिंग. याही बॉलवरती एक सिंगल. सध्या तरी सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये टीम मातोश्री संघाला, परंतु फरक पडेल तो म्हणजे धावा चेस करत असताना गावदेवी ईस्ट संघाला. पर्यंत अमितने या षटकात 9 धावा खर्च केल्या आहेत, परंतु चांगला कमबॅक राहिलाय. फटका चांगला आहे, अगदी सरळ विशेप मध्ये. इथे अगदी भरपूर चांगला हा थ्रो आलाय, आणि आता इथे पंचाने लगेच सांगितलं की इथे हा फलंदाज देखील बाद आहे. रन आउटच्या माध्यमात इथे आणखीन एक धक्का लागतोय. ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू वरती आले, चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला हा ॲक्युरेट थ्रो, आणि तदनंतर कीपरने बाकीचं काम मात्र तमाम केलंय. विकेटचं पतन. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. डीजे आम्ही विनंती करतोय, अगदी जो मेन रोड आहे आपला अगदी ग्राउंडच्या समोरच, त्यामुळे त्या रोड वरती ज्या कोणी चुकीच्या पद्धतीने पार्किंग केली त्यांना विनंती असेल आपण तिथे त्या चांगल्या प्रकारे पार्किंग करायचे आहे.
चला मी सर्वांना विनंती करतोय, पहा कोणाला त्रास होईल अशा आपण गाड्या पार्किंग करू नका, त्यामुळे विनंती असेल कोणाच्या गाड्या जर का रोड वरती येत असेल त्यांनी चांगल्या प्रकारे पार्किंग करायचे आहेत. मॅचला सुरुवात अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे साहिल. सध्या तरी इथे चपळाई दाखवत आहे चेंडूवरती, खर तर गरुड झेप घेत आहेत. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड स्टॉप, पहिलाच बॉल डॉट. 11 चेंडू मध्ये 30 बनवायच्या आहेत, परंतु इथे देखील हा डॉट बॉल सध्या पाहायला मिळेल. प्रत्येकी डॉट बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजी करत असताना गावदेवी ईस्ट या संघावरती दबाव निर्माण करणार आहे. आताचा हा बॉल, यस इथे पंच मात्र दिशा दाखवत आहेत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न, परंतु याही बॉलवरती एक सिंगल. अगदी टार्गेट मोठं चेस करायचं आहे, त्यामुळे इथून तुम्हाला मोठे फटके आता सातत्याने खेळावे लागतील. 17 धावा बनलेल्या आहेत. सध्या तरी गावदेवी ईस्ट या संघाला 17चा खतरा बनतोय. फुल लेंथ बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळलेत आणि याही बॉल वरती एक धाव येते. 18 धावा. सामना आता थोडासा कठीण बनलाय टीम गावदेवी ईस्ट संघासाठी. फटका चांगला आहे, समोर बॉलला पाठवलाय अगदी डायरेक्ट हा चेंडू मित्रांनो पडद्यावरती लागलाय, त्यामुळे पंचांनी लगेच सांगितलंय इथे 4 धावा मिळतील. 4 धावा आलेल्या आहेत. हे फटके जर का आधी आले असते तर इथे नक्कीच मॅच मध्ये खरं तर गावदेवी ईस्ट संघ आला असता. आणि शेवटच्या बॉल वरती फलंदाज इथे बाद आहेत. अगदी या ठिकाणी स्टंपिंग केलं जात आहे. चला बॉलर नेम आपण इथे सांगायचं आहे. गोलंदाज ऋतुंजय आहेत बॉलिंग मार्क वरती. हे शेवटचं षटक आहे, परंतु आता 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 23. त्यामुळे 6 बॉल मध्ये तुम्हाला 6 चौकार मारावे लागतील, परंतु इथे पहिलाच बॉल डॉट आलेला आहे आणि त्यामुळे आता इथून या मागचा रिझल्ट आता सर्वांनाच कळलंय, कारण की इथे धावा आता चेस होऊ शकत नाहीयेत. 5 बॉल मध्ये 23 बनवायच्या आहेत. इथे देखील पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयत्न, परंतु अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील डॉट बॉल. अगदी ऋतुंजय देखील चांगली गोलंदाजी करतायत. ऑफ टर्न या ठिकाणी पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली आणि डॉट बॉल. लगातार 3 बॉल डॉट आलेले आहेत. समोर खेळलेत, परंतु या बॉल वरती अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. 23 धावा. आता 2 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत, त्यामुळे आता क्रिकेटची औपचारिकता इथे पूर्ण केली जाते. फटका चांगला आहे, अगदी बॉल चाललाय तिथे डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा एक बॉल. चला नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनर असा सामना आहे. चला या ठिकाणी मॅच कंप्लीट. सामना जिंकलाय तो म्हणजेच मातोश्री 7 संघानं. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम गावदेवी ईस्ट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर ज्याने मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग केली आहे, खरं तर अंबरनाथचा सुपरस्टार अर्थातच दिनू कांबळे राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 11 बॉल मध्ये तब्बल 18 धावा बनवल्या त्याच्या बॅट मधून. जबल आपण पाहिल्यात. खरं तर